शुभ सकाळ मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. ते अशा प्रकारे छानपैकी रेडी होऊन मी गेली होती शाळेमध्ये. जी मराठी शाळा आहे माझ्या बाजूला, ज्या शाळेमध्ये माझा मुलगा शिकतो, नेरळ विद्या मंदिर. तर बघा, एवढी सुंदर सुंदर मुलांनी तयारी केली होती, कारण आज मी एक परफॉर्मन्स बसवला होता. तो परफॉर्मन्स होता मुलांचा. कोरिओग्राफी केली होती मी एका छान गाण्याची. आणि बघा, सकाळी 6 वाजताचे ही दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे. हीच असते आपली मराठी अस्मिता, आपली मराठी शाळा. इतकं सुंदर आणि भारी वाटत होतं ना मंडळी. प्रजासत्ताक दिन ही सुट्टी नाहीये बरं का. हे आपल्या देशासाठी एक सुंदर असं सण आहे. सण सुद्धा म्हणू शकता. हा सणच आहे आपल्या देशाचा, ज्या दिवशी आपलं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे एक्सेप्ट केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं. तर अशा प्रकारे छान सर्व मुलं अगदी झाडून शाळेमध्ये आली होती. उठण्याचा कोणाला कंटाळा आला नव्हता. राष्ट्रभक्ती, देशभक्ती सर्वांच्या मनामध्ये अगदी ठासून भरली होती, हे मी सांगू शकते तुम्हाला. आणि अशा प्रकारे आमची मुलं सुद्धा परफॉर्मन्ससाठी रेडी होती. आणि छान झेंडावंदन झालं. इतकं भारी वाटत होतं ना मंडळी. खूप अभिमान वाटत होता की मी एक मराठी शाळेची मुलगी आहे. आणि आजही मराठी शाळेत प्रजासत्ताक दिन असो किंवा आपला स्वतंत्रता दिन असो, अगदी सुंदर रीतीने सेलिब्रेट केला जातो, छान साजरा केला जातो. अशा प्रकारे प्रमुख पाहुण्यांना छानपैकी मान देण्यात आला. त्याच्यानंतर त्यांच्यासमोर कवायतीचे प्रकार करण्यात आले. खूप वर्षांनी हे सर्व बघत होती आणि मी तर डिसाईड केलंच होतं की काहीही असू दे, काहीही असू दे, यावर्षी तर मी प्रजासत्ताक दिन हा शाळेत जाऊन अटेंड करणारच. बघा किती छान कवायचे प्रकार होत होते. अगदी सगळे मनापासून खूप सराव केला होता सगळ्या मुलांनी, सगळ्या शिक्षकांनी मिळून. त्यांची सुद्धा तयारी याच्यातून सर्व दिसत होती बरं का. त्याच्यानंतर हे सर्व शिक्षक हे प्रायमरीचे सर्व शिक्षक आहेत, ज्या माझ्या बाळाला शिकवतात. आणि त्याच्यानंतर हा होता परफॉर्मन्स जो मी कोरिओग्राफ केला होता. ही सर्व मुलं जी आहेत ती 3री-4थीची मुलं आहेत. ह्या सर्वांना मी सैनिक केलं होतं आणि छान असा परफॉर्मन्स मी बसवला होता. ॲक्च्युली पूर्ण कोरिओग्राफी नव्हती, म्हणजे पूर्ण डान्स नव्हता, ॲक्ट आणि डान्स असं केलं होतं. आता ह्याच्यामध्ये आम्ही ते ऑपरेशन सिंदूरसुद्धा दाखवलं होतं की आतंकवादी कसे येऊन हमले करतात. त्याच्यानंतर चिठ्ठ्या आल्यानंतर सैनिक किती खुश होतात, हे मी सर्व ह्याच्यामध्ये दाखवलं होतं. आणि खूप आनंद होत होता मंडळी की मी कोरिओग्राफी तर अशी करतेच, पण आज छानपैकी मला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त ही छान कोरिओग्राफी करायला मिळाली. त्याच्यासाठी मी ह्या मराठी नेरळ विद्या मंदिर जे नेरळला आहे त्यांचे मी खूप खूप आभार मानते. तर बघा, अशी छानपैकी मी कोरिओग्राफी केली होती. आता हे सर्व लोक काश्मीर फिरायला येतात, सेल्फी घेतात, की ज्यांच्या मनात छानपैकी फिरणं आहे, काश्मीर बघणं आहे, तिकडचे छान छान डोंगर, दरी, नद्या, ढग हे बघायचं आहे, बर्फ बघायचं आहे. आणि अचानक येऊन तिथे आतंकवादींचा हल्ला होतो हे मला ह्या ॲक्टमधून दाखवायचं होतं. आणि ह्या मुलांनी सुद्धा जबरदस्त मेहनत केली होती मंडळी. बघा, अशा प्रकारे आतंकवादींचा हल्ला होतो, सर्वांना ते हे करतात, मारतात. आणि मागे ना मी छोटे छोटे असे मध्ये मध्ये परफॉर्मन्स टाकले होते. त्या मुलीच्या मागे बसल्या, त्या परफॉर्मन्ससाठीच बसल्या होत्या. असे ह्याच्यातलीच मुलं काही आतंकवादी मी केली होती. तर आणि हा काही संदेश देतो की जाऊन सांग आम्ही मुलींना, तुमच्या सर्व भारतीयांना, की आम्ही मारतोय. बघा, ज्या मागे मुली ज्या उभ्या राहिल्या आहेत या परफॉर्मन्ससाठी उभ्या राहिल्या आहेत. ह्या परफॉर्मन्स मध्ये परफॉर्मन्स करत होता, मध्ये ॲक्ट होतं. छोटंसं ऑपरेशन सिंदूर आम्ही आमच्या ॲक्टमध्ये दाखवलं होतं, जसं की तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर ह्या सैनिकांच्या डेड बॉडी उचलून घेऊन जातात. कसं आहे ना मंडळी, आजकालच्या मुलांना ते TV आणि मोबाईलमध्ये बघण्यापेक्षा प्रत्यक्षरित्या दाखवणं हे खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार मंडळी, ह्यातली जी काही मुलं आहेत ती परफॉर्मन्स म्हणजे प्रॅक्टिस करतानाच प्रचंड रडत होती. मला इतकं बरं वाटत होतं ना मंडळी की आजकालच्या मुलांमध्ये सुद्धा ती भावना, देशभक्तीची भावना तशीच आहे जी पूर्वी होती आणि अशीच राहायला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी मला जे काही करता येईल ते मी सगळं माझ्या पद्धतीने, माझ्या रीतीने करणार आहे. तर अशा प्रकारे हा परफॉर्मन्स होता आणि सगळ्यांना खूपच आवडला, भावला. कारण ॲक्च्युली ह्याच्यात फक्त डान्स नव्हता, ह्याच्यात सर्व मी ॲक्टसुद्धा टाकला होता. त्याच्यामध्ये सैनिकांचे काही भावना मी टाकल्या होत्या. त्याच्यामध्ये मी आतंकवादींच्या सुद्धा भावना टाकल्या होत्या बरं का, की त्यांच्या मनात एक्झॅक्टली काय भावना असतात आणि ते कसे सतावतात किंवा कसे त्रास देतात हेही मी सांगितलं होतं. मागे ज्या मुली नाचत आहेत त्यांचीसुद्धा
काय काय परफॉर्मन्स याच्यामध्ये मी टाकले होते ते सुद्धा आपल्या देशाच्या गाण्यावरतीच परफॉर्मन्स होते. आईला, बहिणीला आणि मुली स्वतःच्या लहान मुलांना सोडून जाताना सैनिकांना काय वाटतं हे ह्या गाण्यातून मला प्रतीत करायचं होतं. त्याच्यानंतर हा परफॉर्मन्स होता आपला ए वतन मेरे आबाद रहे तू ह्या गाण्यावरती एक परफॉर्मन्स होता आणि हा जबरदस्त परफॉर्मन्स झाला होता आणि सर्वांना हा परफॉर्मन्स खूप आवडला मंडळी. कारण हे काहीतरी वेगळं होतं. ॲक्ट प्लस परफॉर्मन्स प्लस त्याच्यामध्ये काही डायलॉग मी टाकले होते. ॲक्च्युली डायलॉग वगैरे ह्यांच्या टीचर्सने स्वतःहून टाकले होते. कोरिओग्राफीची कामं मी सर्व केली होती. तर हा होता शेवटचा परफॉर्मन्स. ए वतन वतन मेरे आबाद रहे तू ह्या गाण्यावरती ह्यांना परफॉर्मन्स मी दिला होता शेवटी. आणि त्याच्यानंतर मी शेवटी एक झेंडा इथून आणणार होती असा परफॉर्मन्स होता. आणि हे बघा, हे आतंकवादीनं पकडून आणल्यानंतरचं सीन इथे दाखवला होता. तो अगदी छानपैकी सक्सेसफुल दिसला सर्व मुलांना, सर्व शिक्षकांना. मला जे काय सांगायचं होतं ह्या गाण्यातून हे सर्व अगदी तंतोतंत त्यांच्यापर्यंत पोहोचले ह्याची मला खूप आनंद आहे. आणि अशा प्रकारे माझा प्रजासत्ताक दिन हा खूप सुंदर गेला. कारण प्रजासत्ताक दिनी आपला झेंडा फडकवताना बघणं हे खूप म्हणजे खूप मोठं सौभाग्य आहे माझं, असं मी मानते. कारण असं तर आपण स्वतःच्या देशासाठी स्पेशली असं काही करू शकत नाही, पण हे करून मी माझ्या देशाला खरंच एक मोठा मान दिला असं मला वाटतं. आणि अजून एक गोष्ट आहे मंडळी, की तुम्हाला जर प्रजासत्ताक दिनी किंवा स्वतंत्रता दिनाच्या दुसऱ्या दिवशी झेंडे कुठे रस्त्यात पडलेले दिसले तर नक्कीच त्यांना उचला. असं रस्त्यात पडू देऊ नका प्लीज. तोच आहे आपल्या झेंड्याचा मान, आपल्या देशाचा मान. आपण असं तरी का स्पेशली करू शकत नाही आपल्या देशासाठी, आपल्या राष्ट्रासाठी, पण छोटी छोटी कामं असतात जेणेकरून आपण आपल्या देशाचा मान ठेवू शकतो. धन्यवाद मंडळी. बाय बाय.